आता पुण्यात काय महाराष्ट्रातच सारसबाग कुठे आहे हे सगळ्यालाच माहिती आहे. पण सारसबागच्या बाजूलाच पेशवे ऊर्जा उद्यान आहे हे कोणाकोणाला माहिती आहे? मला आहे ना ह्याची कल्पना होती की इथे एक उद्यान आहे. पण म्हटलं छोटंसं गार्डन वगैरे असेल, पण तिकडे गेल्यावरती समजलं एवढ्या ॲक्टिव्हिटी आहेत मुलांसाठी. कारण का त्याचं कारण देखील असंच आहे. कारण का तिथे जर लहान मुलं असेल तरच आपल्याला एंट्री आहे आणि मुलांचं तिकीट 40 आहे आणि मोठ्यांचं ₹10. कारण का मुलांसाठी एवढे गेम्स आहे. एक 5 ते 15 वयोगटात असणाऱ्या मुलांसाठी आहे ना फुल धमाल आणि पैसे वसूल असं तिकीट होतं. कारण का ₹40 म्हणजे काहीच नाही, एवढे गेम्स होते. ट्रेन देखील होती. जर ट्रेनची राईड करायची असेल ना तर त्याचं सेपरेट तिकीट होतं. आणि त्यानंतर बघा आम्ही आहे ना सगळे जवळ आहे ना स्वरूपने सगळे गेम खेळले. श्रीषा लहान होती तर आम्ही ना तिच्यासाठी गेम्स होते, जसे की सिम्पल सीसॉ स्लाईड वगैरे ते देखील ती खेळली. आणि इथे बघा हा गेम स्वरूपला खेळायचा होता, पण त्याचं एज बसत नव्हतं, त्यामुळे ना त्याला घेतलं नाही आहे. म्हटलं अजून 1-2-3 वर्षांनी तुला तो खेळता येईल. त्यानंतर जेवढे त्याच्या म्हणजे प्रत्येक गेमच्या बाजूला आहे ना तिथे सांगितलेलं असतं की ह्या वयोगटामध्ये ही मुलं गेम खेळू शकतात. तर आहे ना स्वरूप आहे ना बरेच गेम खेळला, तर त्याला ना सपोर्ट करायला पप्पा आणि आम्ही होतोच. त्यामुळे आहे ना छान एन्जॉय केलं आणि रोपवरून सायकलिंग करणं ह्याचा अनुभव खूप वेगळा होता. आणि सगळे गेम खेळून झाल्यानंतर आम्ही आहे ना ट्रेनमध्ये बसलो आणि आहे ना एवढी खेळून त्याला भूक लागली होती. त्यामुळे जाता आहे ना आम्हाला काका हलवाईचं दुकान लागत होतं. मग तिथेच थोडंसं स्वीट्स वगैरे घेतले आणि थोडा छोटासा ब्रेकफास्ट केला, जसं की समोसे वगैरे, ढोकळा. जे स्वरूपला ढोकळा आवडत होता आणि मला आणि आहोंना समोसे खायचे होते. मग आम्ही ते मिळून सगळ्यांनी छान